तर आज तुम्हाला दाखवते रूट टचअप. तर बघा आता रूट टचअप कसं केलं जातं. पहिला आपण हेअर लाईनला पूर्ण कवर करून घेऊया. हेअर लाईनला प्रॉपर आधी आपण ह्याच्यासाठी कलर लावून घेतो की ग्रे कवरसुद्धा होतात आणि आपण थोड्या वेळानंतर कलर जो आहे तो आपण क्लीन करून घेणार आहे, जेणेकरून आपले स्कॅल्पवरती सुद्धा ब्लॅक किंवा कुठला कलरचा शेड जास्त दिसत नाही. तर आता तुम्ही बघू शकताय मॅमला फक्त हेअर लाईनमध्येच ग्रे जास्त आहे, बॅक साईडला जास्त नाही आहे. आणि कधी पण टचअप स्टार्ट करताना तुम्ही आधी हेअर लाईनपासूनच स्टार्ट करायचं. आता हेअर लाईन झाल्यानंतर आपल्याला क्लासिक 4 सेक्शन घ्यायचे. आधी आपण प्रोफाईल काढून घेऊया. नहीं स्कैल्प ड्राई होता होगा आपका, इसके लिए थोड़ा इसके वजह से भी होता है. ड्राई वाला स्कॅल्प होगा. तर आता आपण आधी प्रोफाईलला पूर्ण टचअप करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकताय फ्रंटला थोडं जास्त केअरफुली आपल्याला टचअप करायचं आहे. आणि हे हेअर मध्ये येतात तर आपण क्लिप लावून घ्यायची. आता ह्याने एका हाताने एक साईडचे केस होल्ड केले आणि तेव्हा ते ॲप्लिकेशन करतायत, त्यामुळे त्यांना इझी चाललं आहे. कधी पण आपल्याला दोन्ही सेक्शनला क्लिप लावून घेतली तर अजून इझी होत असतं. त्याच्यानंतर आपण रेडियन सेक्शन काढणार आहोत. इयर टू इयर ज्याला बोलतात ना, क्लासिक 4 सेक्शन पण बोलतात, प्रोफाईल, रेडियन, हे सेक्शनची नावे आहेत. तर आता आपण इयर टू इयर जो आहे ना त्या सेक्शनला सुद्धा कलर लावून घेऊया. आणि इथलं सेक्शन जे आहे ना ते आपल्याला अपोजिट साईडला असं वरती करून तिथे सुद्धा आपल्याला कलर लावून घ्यायचा आहे इथे, कारण की तिथे कानामुळे ना थोडंसं कलर लावताना प्रॉब्लेम येतो. म्हणून सेक्शन असं वर उचलायचं आणि कलर लावायचा. तर तुम्ही बघू शकता किती इझी वेने आपल्याला कलर लावता येतो. तर आता तुम्ही बघू शकताय चारी बाजूने आपल्याला कलर लावून झालेला आहे. म्हणजे हे सेक्शनच्या चारी बाजूने तुम्हाला कलर दिसेल आणि मध्ये बॉक्स सेक्शन दिसेल. आणि हेयर किती है बियर्ड 300. तर आता आपण दुसरं सेक्शन सुद्धा करून घेत आहोत. आणि हे 4 सेक्शन काढल्यामुळे ना आपल्याला टचअप करताना खूप इझी जातं. म्हणजे हेअर बाकीचे मध्ये मध्ये येत नाहीत आणि प्रॉपर सगळीकडे क्रीम ॲप्लिकेशन प्रॉपर होते, त्यामुळे आपले ग्रे कुठे पण राहत नाहीत. तर आता तुम्ही बघू शकता आपण इथे आता क्लिप करून घेणार आहोत. आणि क्लिप नाही केली तर तुम्ही असे राऊंड राऊंड करून हेअर पुढे सोडू शकता. जे एक्सपिरियन्सवाले असतात त्यांना क्लिपची गरज लागत नाही. सुरेश को हसी आ गई है ना सुरेश. तर जे नवीन असेल त्यांना हेअर होल्ड करायला थोडा प्रॉब्लेम येतो, तर त्यांनी क्लिप वापरायची. तर आता तुम्ही बघू शकता बॅकचं सेक्शन जे आहे तिथे पण आपण दोन्ही बाजूला इयर टू इयर इथे आपण कलर करून घेणार आहोत. मी काम करताना हात येतोय, डिस्टर्ब होतोय, म्हणून मी या बाजूने तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. आपण ना खालच्या बाजूला हे सेक्शन उचलून आणि साईडने सुद्धा आधी कलर लावून घ्यायचा, जेणेकरून एक बॉक्स तयार होतो. आणि मग आपल्याला थिन सेक्शन घेऊन आपण प्रॉपर
ॲप्लिकेशन करू शकतो. तर बघा ह्या बाजूने तुम्हाला क्लिअरली दिसेल. आपण हे सेक्शन आधी केलं होतं. आता इथे ही जी लाईन दिसते तिथे ग्रे हेअर असतात आणि थोडं खाली मॅमच्या नेकच्या तिथपर्यंत थोडे ग्रे आहेत, त्यामुळे आपण खालीपर्यंत कलर लागणार आहोत. तर असं सेक्शन घेतल्यामुळे ना काम करणं खूप इझी होतं आणि मेसी पण होत नाही. थोड़ा एप्रिल नीचे लो. हाँ, उनके नेक के उधर ना थोडे ग्रे रहते मैम, थोडं नीचे देख लो. आणि मी मॉडेलवरती तुम्हाला काम दाखवत नाही, माझे जे क्लायंट असतात त्यांच्यावरतीच मी तुम्हाला दाखवते की टचअप चालू आहे म्हणून. तर आता बघा, आणि आम्ही सेक्शन क्लिप वापरली नाही आहे तरीसुद्धा हेअर किती व्यवस्थित आम्ही ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता. तर आता आपण फ्रंटने आधी स्टार्ट करूया, कारण की मॅमचे फ्रंटने ग्रे जास्त आहे. तर थिन सेक्शनमध्ये घेऊन ॲप्लिकेशन करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला एक सेक्शन दाखवते की कशा प्रकारे केल्या जातं. एक सेकंड. तर हे बघा, असं तुम्हाला एक सेक्शन करून पूर्ण हे असे थिनमध्ये पूर्ण करायचं आहे. तर चला आता आपण सगळे करून घेऊया फास्ट आणि मग तुम्हाला मी दाखवते. बघा, असं ॲप्लिकेशन केलं जातं. तर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, कारण की थोडं आमच्याकडे म्हणजे ट्रॉली या साईडला आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होतं ॲप्लिकेशन करताना आणि आपण डायरेक्ट क्लायंटवरती दाखवतो त्यामुळे डिस्टर्ब होतं. तर चला पूर्ण ॲप्लिकेशन झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर बघा, असं असतं टचअपचे सेक्शन. पूर्ण जर मी तुम्हाला दाखवलं असतं टचअप तर खूप वेळ गेला असता, त्यामुळे दाखवलं नाही आहे पूर्ण. पण असं सेक्शन घेऊन तुम्हाला पूर्ण हेअरमध्ये टचअप करायचं आहे. कोणचा पसंद आता है? हाँ तर चला, हे शेवटचं सेक्शन आहे आपलं, ते करून घेऊया. तर हे बघा, आता झालंय टचअप. असं टचअप करून आपण बसवलंय मॅमला. आता आपण 35 मिनिट्सपर्यंत ठेवायचं आणि मग वॉश करायचा. तर असा केला जातो टचअप. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.